आता ह्या टॉपिक मध्ये ना डायरेक्ट मी प्रिव्हियस पेपर घेतलं तर काय करणार आहे तुम्हाला, त्यामुळे आपण पहिलं बेस घेऊ, त्याच्यानंतर सिलेबस कव्हर करू, त्याच्यानंतर प्रिव्हियस पेपर 310. बरं ठीक आहे, किती आलं -310. चला ठीक आहे. क्वेश्चन ऑप्शन नंबर 4 -310. करू काय, चला चुकू द्या, वेगवेगळं येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पहिला नाही आला, दुसरा येईल, दुसरा पण नाही आला, तिसरा प्रश्न येईल, तिसरा नाही आला, चौथा तरी येईल. तुम्ही सॉल्व्ह नाही केले तर कधीच येणार. हेच बेस आहे, काही वेगळं नाही. तुम्हाला इथं काय काय शिकवलंय, बेस समान करणे, आणि इथं काय आहे, बेरीज वजाबाकी दोनच क्रिया आहेत, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, फक्त संख्या बदलून आहे. बोला. 1/2 आहे गुणिले 2/1 आहे, तिथे काटाकाटी नाही होत. कुठे इथे काटाकाटी होईल ना, का नाही होणार, काटाकाटी होईल. हा 2 काटाकाटी होईल म्हणजे 1/1 राहील, बरोबर. पण इथे 4 ने गुणाकार करावं लागलं असतं, बरोबर ना. काटाकाटी पण करू शकता. मी आताच काय सांगितलं, 3 मेथड सांगितल्या, बरोबर. बेरीजचे तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता. आपल्याला कोणतं मेथड यूज केलं हे परीक्षेत नाही विचारत, योग्य उत्तर काढलात का हेच विचारत, कमी वेळात आणि ऍक्युरेसी. चला हा क्वेश्चन नंबर 2. चला पहिला ऑप्शन किती जणांचा झाला, 1/10. 1/10. चला ठीक आहे. दुसरा 3/10. 1 2 3 4 4 विद्यार्थ्यांचे 5. चला 1/4. 1 2 ठीक आहे. चला -3/10. 1 ठीक आहे. आता पहा, आपण बघू यापैकी योग्य कोणता आहे किंवा याच्यापेक्षा वेगळा आहे. मला सांगा, 3 अपूर्णांक आहेत, 7/4 अधिक 5 4/5 वजा 9/4. इथे 2 अपूर्णांक, 3 अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आहे, बरोबर. अगोदरच्या प्रश्नामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सर्व क्रिया होत्या. तेव्हा बोलू नका प्लीज, मी सांगताना बोलू नका. काय अडचण असेल डिरेक्ट मला विचारा. आता ह्या तिन्ही अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करण्यासाठी छेद कसा असला पाहिजे, समान. मग छेद समान करण्यासाठी 4 5 आणि 4 यांची लसावी किती आहे, 20. मग मला सांगा 7/4 चा छेद 20 येण्यासाठी कितीने गुणाकार करायचे, करेक्ट 5. 5 मग औषध आणि छेदात गुणाकार करतो, 5 ते 35, 5 चौक 20. हे अधिकला अधिक. आता 4/5 ला कितीने करू, 4 4 चौक 16, 4 पंच 20. हे वजा 9/4 ला कितीने गुणाकार करू, 5 9 पंच 45, 5 चौक 20, बरोबर. तिन्ही अपूर्णांकाचा छेद कसा आहे, समान. आता आपल्याला काय करायचंय, बेरीज वजाबाकी. मग 35 अधिक 16 वजा 45 छेद किती, 20. हे पहा, आता बरंच छेदाची बेरीज नाही करायची, छेद समान केलंय मग तो एकच घ्यायचा, बरोबर. आता मला सांगा इथे बेरीज करू का वजाबाकी, करेक्ट बेरीज करायचंय. 35 अधिक 16 पहिले बेरीज करू. 7 5 11 ला 1, हाचा किती आला 1, हाचा 1 आणि 1 2, 2 आणि 3 5 वजा 45 भागिले किती 20, बरोबर. आता 51 वजा 45 किती होतात 6, छेद किती 20. संक्षिप्त होईल का, होईल. किती ने भाग जाईल, 2 ने, म्हणजे बेत्रिक 10 दोन्ही. हे तुमचं करेक्ट उत्तर आहे, 3/10. कळलं का, बोला. मोठ्या संख्येचं साइन मायनस आहे, लक्षात घ्या. हे पहा, मोठ्या संख्येचं साइन मायनस आहे, बरोबर. क्लिअर, तुमचं बरोबर आहे. पहिले ही बेरीज करावं लागेल ना. 35 आणि 16 बेरीज करा, 45. हे पहा, आता मोठ्या संख्या मला सांगा, इथे आपण बेरीज केली 51 झालं 45. मोठी 51 आहे का 45, मग प्लस आहे का मायनस, मग मायनस कुठून आला, बरोबर. कळतं, ठीक. पुढचा क्वेश्चन नंबर 3. 2/5 गुणिले 10. आता ह्या टॉपिक मध्ये ना डायरेक्ट मी प्रिव्हियस पेपर घेतलं तर काय करणार आहे तुम्हाला, त्यामुळे आपण पहिलं बेस घेऊ, त्याच्यानंतर सिलेबस कव्हर करू, त्याच्यानंतर प्रिव्हियस पेपर 310. बरं ठीक आहे, किती आलं -310. चला ठीक आहे. क्वेश्चन ऑप्शन नंबर 4 -310. करू काय, चला चुकू द्या, वेगवेगळं येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पहिला नाही आला, दुसरा येईल, दुसरा पण नाही आला, तिसरा प्रश्न येईल, तिसरा नाही आला, चौथा तरी येईल. तुम्ही सॉल्व्ह नाही केले तर कधीच येणार.
हेच बेस आहे, काही वेगळं नाही. मी तुम्हाला इथं काय काय शिकवलंय, बेस समान करते. आणि इथं काय आहे, बेरीज वजाबाकी दोनच क्रिया आहेत, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, फक्त संख्या बदलून आहे. बोला. 1/2 आहे गुणिले 2/1 आहे, तिथे काटाकाटी नाही होत. कुठे? तिथं इथे काटाकाटी हा होईल ना, का नाही होणार, होणार ना. काटाकाटी होईल, हा 2 काटाकाटी होईल, म्हणजे 1/1 राहील, बरोबर. पण इथं 4 ने गुणाकार करावं लागलं असतं, बरोबर ना. काटाकाटी पण करू शकता. मी आताच काय सांगितलं, 3 मेथड सांगितल्या, बरोबर. बेरीजचे तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता. आपल्याला कोणतं मेथड यूज केलं हे परीक्षेत नाही विचारत, योग्य उत्तर काढलात का हेच विचारत, कमी वेळात आणि ऍक्युरेसी. चला हा क्वेश्चन नंबर 2. चला पहिला ऑप्शन किती जणांचा झाला, 1/10. 1/10. चला ठीक आहे. दुसरा 3/10. 1 2 3 4 4 विद्यार्थ्यांचे 5. चला 1/4. 1 2 ठीक आहे. चला -3/10. 1 ठीक आहे. आता पहा, आपण बघू यापैकी योग्य कोणता आहे किंवा याच्यापेक्षा वेगळा आहे. मला सांगा, 3 अपूर्णांक आहेत, 7/4 अधिक 5 4/5 वजा 9/4. इथे 2 अपूर्ण, 3 अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी आहे, बरोबर. अगोदरच्या प्रश्नामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सर्व क्रिया होत्या. तर बोलू नका प्लीज, मी सांगताना बोलू नका. काय अडचण असेल डिरेक्ट मला विचारा. आता ह्या तिन्ही अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करण्यासाठी छेद कसा असला पाहिजे, समान. मग छेद समान करण्यासाठी 4 5 आणि 4 यांची लसाई किती आहे, 20. मग मला सांगा 7/4 चा छेद 20 येण्यासाठी कितीने गुणाकार करायचे, करेक्ट 5. 5 मग औषध आणि छेदात गुणाकार करतो, 5 ते 35, 5 चौक 20. हे अधिकला अधिक. आता 4/5 ला कितीने करू, 4 4 चौक 16, 4 पंच 20. हे वजा 9/4 ला कितीने गुणाकार करू, 5 9 पंच 45, 5 चौक 20, बरोबर. तिन्ही अपूर्णांकाचा छेद कसा आहे, समान. आता आपल्याला काय करायचंय, बेरीज वजाबाकी. मग 35 अधिक 16 वजा 45 छेद किती, 20. हे पहा, आता बरंच छेदाची बेरीज नाही करायची, छेद समान केलंय मग तो एकच घ्यायचा, बरोबर. आता मला सांगा इथे बेरीज करू का वजाबाकी, करेक्ट बेरीज करायचंय. 35 अधिक 16 पहिले बेरीज करू. 6 5 11 ला 1, हाचा किती आला 1, हाचा 1 आणि 1 2, 2 आणि 3 5 वजा 45 भागिले किती 20, बरोबर. आता 51 वजा 45 किती होतात 6, छेद किती 20. संक्षिप्त होईल का, होईल. किती ने भाग जाईल, 2 ने, म्हणजे बेत्रिक 10 दोन्ही. हे तुमचं करेक्ट उत्तर आहे, 3/10. कळलं. हा बोला. मोठ्या संख्येचं साइन मायनस आहे, लक्षात घ्या. हे पहा, मोठ्या संख्येचं साइन मायनस आहे, बरोबर. क्लिअर, तुमचं बरोबर आहे. पहिले ही बेरीज करावं लागेल ना. 35 आणि 16 बेरीज करा, 45. हे पहा, आता मोठ्या संख्या मला सांगा, इथे आपण बेरीज केली 51 झालं 45. मोठी 51 आहे का 45, मग प्लस आहे का मायनस, मग मायनस कुठून आला, बरोबर. कळतं, ठीक. चला पुढचा क्वेश्चन नंबर 3. 2/5 गुणिले 10 बेदुनी 4, बेदुनी 4 अधिक 1/4 वजा 1/2 चं किती होईल. इथे कितीने गुणाकार करावा लागेल मला, 2 ने, बरोबर. हा छेदात 2 आहे, पण ते 4 ने 4 होण्यासाठी 2 ने करावं लागेल. अंशात करतो 1 गुणिले 2 2, छेदात 2 गुणिले 2 4. आता आपल्याला काय मिळालं, 4/4 अधिक 1/4 वजा 2/4, म्हणजे तिन्ही अपूर्णांकाचा छेद कसा झाला, समान. म्हणजे ॲट ए टाइम मी बेरीज वजाबाकी करू शकतो. म्हणून 4 अधिक 1 वजा 2 भागिले किती 4, बरोबर. आता बघा, आता इथं काय करायचंय, बेरीज का वजाबाकी, बेरीज. बेरीज पहिलं वजाबाकी नाही, काय करायचं आहे, बेरीज. पहा, मी सांगितलं कंचे भागू बेव किंवा बाळबास, भागाकार त्याच्यानंतर गुणाकार त्याच्यानंतर बेरीज त्याच्यानंतर वजाबाकी. आता इथं आपण बेरीज करू. 4 अधिक 1 किती झाले 5, 5 मधून 2 गेले 3/4. हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. कळलं, समजलं. सेम प्रश्न देतो, ठीक आहे. ज्यांना अजूनही इथे नाही कळला त्यांना आपण भरपूर प्रश्न घेणार आहोत, काळजी करू नका.
क्वेश्चन नंबर 2 7/4 अधिक 4/5 वजा 9/4 बरोबर किती? असे प्रश्न भरपूर परीक्षेला विचारले. मी घेईन ज्यावेळेस आपला टॉपिक संपला असं जाहीर करेन, माझा बेस शिकवून झाला, टॉपिक सिलेबस शिकवून झाला, मग आपण प्रिव्हियस पेपर घेऊ. माझं शिकवून झालेल्या पॅटर्नात आणि बेसिक जे आपण प्रिव्हियस पेपर घेऊ त्याचे कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल, पटापट उत्तर सॉल्व्ह होईल. सॉल्व्ह झाल्यानंतर जो उत्तर आलं तो सांगा. लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला परीक्षेमध्ये 30 सेकंद मिळतात. किती आलं? 1/10. चला पहिला ऑप्शन आहे 1/10. चुकू द्या, बरोबर येऊ द्या. तुम्हाला आता चुकलं मी काय बोलले का? नाही. 3/10. दुसरा ऑप्शन आहे 3/10. चला तिसरं कोण सांगितलंय? कोण सांगितलंय का? 1/4. चला 1/4. 3/10. बरं ठीक आहे. आता ह्या टॉपिक मध्ये ना डिरेक्ट मी प्रिव्हियस पेपर घेतलं तर काय करणार आहे तुम्हाला, त्यामुळे आपण पहिलं बेस घेऊ, त्याच्यानंतर सिलेबस कव्हर करू, त्याच्यानंतर प्रिव्हियस पेपर. 3/10. बरं ठीक आहे. किती आलं? -3/10. चला ठीक आहे. क्वेश्चन ऑप्शन नंबर 4 -3/10. कौतुक आहे. चला चुकू द्या, वेगवेगळं येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पहिला नाही आला, दुसरा येईल, दुसरा पण नाही आला, तिसरा प्रश्न येईल, तिसरा नाही आला, चौथा तरी येईल. तुम्ही सॉल्व्हच नाही केले तर कधीच येणार. हेच बेस आहे, काही वेगळं नाही. तुम्हाला इथं काय काय शिकवलंय? बेस समान करणे. आणि इथं काय आहे? बेरीज वजाबाकी दोनच क्रिया आहेत, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही, फक्त संख्या बदलून आहे. बोला. 1/2 आहे गुणिले 2/1 आहे, तिथे काटाकाटी नाही होत. कुठे? इथे काटाकाटी होईल ना? का नाही होणार? होणार ना, काटाकाटी होईल. हा 2 काटाकाटी होईल म्हणजे 1/1 राहील. बरोबर. पण इथे 4 ने गुणाकार करावं लागलं असतं. बरोबर ना? काटाकाटी पण करू शकता. मी तर आताच काय सांगितलं, 3 मेथड सांगितल्या. बरोबर. बेरीजचे तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता. आपल्याला 2 4 अधिक 1/4 वजा 1/2 चं किती होईल? इथे कितीने गुणाकार करावा लागेल मला? 2 ने. बरोबर. हा छेदात 2 आहे, पण ते 4 होण्यासाठी 2 ने करावं लागेल. अंशात करतो 1 गुणिले 2 2, छेदात 2 गुणिले 2 4. आता आपल्याला काय मिळालं? 4/4 अधिक 1/4 वजा 2/4 म्हणजे तिन्ही अपूर्णांकाचा छेद कसा झाला? समान. म्हणजे ॲट ए टाइम मी बेरीज वजाबाकी करू शकतो. म्हणून 4 अधिक 1 वजा 2 भागिले किती? 4. बरोबर. आता बघा, आता इथं काय करायचंय? बेरीज का वजाबाकी? बेरीज. पहिलं वजाबाकी नाही, काय करायचं आहे? बेरीज. पहा मी सांगितलं कंचे भागू बेव किंवा बाळबास, भागाकार, त्याच्यानंतर गुणाकार, त्याच्यानंतर बेरीज, त्याच्यानंतर वजाबाकी. आता इथं आपण बेरीज करू. 4 अधिक 1 किती झाले? 5. 5 मधून 2 गेले 3/4. हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. कळलं? समजलं? सेम प्रश्न देतो. ठीक आहे. ज्यांना अजूनही इथे नाही कळा त्यांना आपण भरपूर प्रश्न घेणार आहोत, काळजी करू नका. क्वेश्चन नंबर 2 7/4 अधिक 4/5 वजा 9/4 बरोबर किती?
असे प्रश्न भरपूर परीक्षेला विचारले मी घेईन ज्यावेळेस आपला टॉपिक संपला असं जाहीर करेन माझा बेस शिकवून झाला टॉपिक सिलेबस शिकवून झाला मग आपण प्रिव्हियस पेपर घेऊ माझं शिकवून झालेले पॅटर्न आणि बेसिक जे आपण प्रिव्हियस पेपर घेऊ त्याचे कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल पटापट उत्तर सॉल्व्ह होतील सॉल्व्ह झाल्यानंतर जो उत्तर आलं तो सांगा लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला परीक्षेमध्ये 30 सेकंद मिळतात किती आलं 1/10 चला पहिला ऑप्शन आहे 1/10 चुकू द्या बरोबर येऊ द्या तुम्हाला आता चुकले मी काय बोलले का नाही 3/10 दुसरा ऑप्शन आहे 3/10 चला तिसरं कोण सांगितलंय कोण सांगितलंय का 1/4 चला 1/4 3/10 बरं ठीक आहे आता ह्या टॉपिक मध्ये ना डिरेक्ट मी प्रिव्हियस पेपर घेतलं तर काय करणार आहे तुम्हाला त्यामुळे आपण पहिलं बेस घेऊ त्याच्यानंतर सिलेबस कव्हर करू त्याच्यानंतर प्रिव्हियस पेपर 3/10 बरं ठीक किती आलं -3/10 चला ठीक आहे क्वेश्चन ऑप्शन नंबर 4 -3/10 करू काय चला चुकू द्या वेगवेगळं येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला पहिला नाही आला दुसरा येईल दुसरा पण नाही आला तिसरा प्रश्न येईल तिसरा नाही आला चौथा तरी येईल तुम्ही सॉल्व्ह नाही केले तर कधीच येणार नाही हेच बेस आहे काही वेगळं नाही तुम्हाला इथं काय काय शिकवलंय बेस समान करणे आणि इथं काय आहे बेरीज वजाबाकी दोनच क्रिया आहेत याच्या व्यतिरिक्त काहीच नाही फक्त संख्या बदलून आहे बोला 1/2 आहे गुणिले 2/1 आहे तिथे काटाकाटी नाही होत कुठे इथे काटाकाटी होईल ना का नाही होणार काटाकाटी होईल हा 2 काटाकाटी होईल म्हणजे 1/1 राहील बरोबर पण इथे 4 ने गुणाकार करावं लागलं असतं बरोबर ना काटाकाटी पण करू शकता मी तर आताच काय सांगितले 3 मेथड सांगितल्या बरोबर बेरीजचे तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता आपल्याला बेदुनी 4 अधिक 1/4 वजा 1/2 चं किती होईल इथे कितीने गुणाकार करावा लागेल मला 2 ने बरोबर हा छेदात 2 आहे पण ते 4 होण्यासाठी 2 ने करावं लागेल अंशात करतो 1 गुणिले 2 छेदात 2 गुणिले 2 4 आता आपल्याला काय मिळालं 4/4 अधिक 1/4 वजा 2/4 म्हणजे तिन्ही अपूर्णांकाचा छेद कसा झाला समान म्हणजे ॲट अ टाइम मी बेरीज वजाबाकी करू शकतो म्हणून 4 अधिक 1 वजा 2 भागिले किती 4 बरोबर आता बघा आता इथं काय करायचंय बेरीज का वजाबाकी बेरीज पहिलं वजाबाकी नाही काय करायचं आहे बेरीज पहा मी सांगितलं कंचे भागू बेव किंवा बाळवास भागाकार त्याच्यानंतर गुणाकार त्याच्यानंतर बेरीज त्याच्यानंतर वजाबाकी आता इथं आपण बेरीज करू 4 अधिक 1 किती झाले 5 मधून 2 गेले 3/4 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे कळलं समजलं सेम प्रश्न देतो ठीक आहे ज्यांना अजूनही इथे नाही कळा त्यांना आपण भरपूर प्रश्न घेणार आहोत काळजी करू नका क्वेश्चन नंबर 2 7/4 अधिक 4/5 वजा 9/4 बरोबर असे प्रश्न भरपूर परीक्षेला विचारले मी घेईन ज्यावेळेस आपला टॉपिक संपला असं जाहीर करेन माझा बेस शिकवून झाला टॉपिक सिलेबस शिकवून झाला मग आपण प्रिव्हियस पेपर घेऊ माझं शिकवून झालेले पॅटर्न आणि बेसिक जे आपण प्रिव्हियस पेपर घेऊ त्याचे कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल पटापट उत्तर सॉल्व्ह होतील सॉल्व्ह झाल्यानंतर जो उत्तर आलं तो सांगा लवकर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा तुम्हाला परीक्षेमध्ये 30 सेकंद मिळतात किती आलं
1/10. चला पहिला ऑप्शन आहे 1/10. चुकू द्या बरोबर येऊ द्या. तुम्हाला आता चुकलं मी काय बोलले का नाही. 3/10. दुसरा ऑप्शन आहे 3/10. चला तिसरं कोण सांगितलंय. कोण सांगितलंय का 1/4. चला 1/4. 3/10. बरं ठीक आहे. आता ह्या टॉपिक मध्ये ना डिरेक्ट मी प्रिव्हियस पेपर घेतलं तर काय करणार आहे तुम्हाला. त्यामुळे आपण पहिलं बेस घेऊ, त्याच्यानंतर सिलेबस कव्हर करू, त्याच्यानंतर प्रिव्हियस पेपर. 3/10. बरं ठीक आहे. किती आलं -3/10. चला ठीक आहे. क्वेश्चन ऑप्शन नंबर 4 -3/10. करू काय. चला चुकू द्या, वेगवेगळं येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला पहिला नाही आला, दुसरा येईल, दुसरा पण नाही आला, तिसरा प्रश्न येईल, तिसरा नाही आला, चौथा तरी येईल. तुम्ही सॉल्व्हच नाही केले तर कधीच येणार. हेच बेस आहे, काही वेगळं नाही. तुम्हाला इथं काय काय शिकवलंय, बेस समान करणे. आणि इथं काय आहे, बेरीज वजाबाकी दोनच क्रिया आहेत, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. फक्त संख्या बदलून आहे. बोला. 1/2 आहे गुणिले 2/1 आहे. तिथे काटाकाटी नाही होत. कुठे इथे काटाकाटी होईल ना. का नाही होणार. होणार काटाकाटी होईल. हा 2 काटाकाटी होईल म्हणजे 1/1 राहील. बरोबर. आणि इथे 4 ने गुणाकार करावं लागलं असतं. बरोबर ना. काटाकाटी पण करू शकता. मी आताच काय सांगितले, 3 मेथड सांगितल्या. बरोबर. बेरीजचे तुम्ही कोणतीही मेथड यूज करू शकता. आपल्याला 1/6 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. कळतं. ठीक आहे. आता इथं अजून एक स्टेप आहे, ते तुम्हाला नंतर सांगतो. आता कन्फ्युज करणार बेस. चला 1-2 सेम प्रश्न गृहपाठासाठी देऊ का. ठीक आहे. गृहपाठासाठी 2 सेम 10. इथं अजून एक मेथड आहे, मी तुम्हाला पुढे सांगेन. इथं गरजेचं वाटत नाही, कन्फ्युज होत आहे. 7.3/8 अधिक 3.3/4 अधिक 4.1/2 बरोबर 11वा प्रश्न. हे दोन्ही गृहपाठासाठी देतो, स्किप करण्याऐवजी. 15.3/8 वजा 7.1/4 बरोबर. चला हे दोन्ही गृहपाठासाठी आहे. चला पुढचा क्वेश्चन क्रमांक 12वा. ब्रॅकेट 4.1/2 अधिक 2.1/4 भागिले 4.1/2 वजा 2.1/4 बरोबर. आता इथं काय फक्त ब्रॅकेट ऍड केले. अगोदर पण घेतले आपण शुद्ध अपूर्णांकात ब्रॅकेट, इथे सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात ब्रॅकेट घेतलं. हे परीक्षेत जर तुम्हाला आला दोन्ही पद्धतीनं तरी सॉल्व्ह करता आलं. ट्राय करा, चुकू दे उत्तर. तुम्ही परीक्षेत चुका करण्याच्या ऐवजी इथं करावा. परीक्षेत चुका महागात पडतात. किती झालं. पहिला ऑप्शन आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं येईल. गृहपाठासाठी दिलेले उद्या सॉल्व्ह करून आणा. काही सॉल्व्ह झाल्यास मला विचारा, मी सॉल्व्ह करून देईन. ते कमी महत्वाचे आहेत असं नाही. नाही सॉल्व्ह झालं ना मला विचारा, उद्या आल्याबरोबर मी सॉल्व्ह करून देईन.
पहिला ऑप्शन आलेला आहे 1. तीनशे 1 म्हणजेच काय 3 बरोबर. दुसरा ऑप्शन 3/1 म्हणजेच काय 3. ठीक. कुठलं हे का 2.1/4 2.1/4. चला अजून वेगळं सांगायचं कुणाला. हे 8वा मिटू का 8वा मिटू का सर. किती आलं. ठीक आहे 49/6. सोपा आहे 3च अपूर्णांक आहे. त्यात मला काय सांगायचंय तुम्हाला की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं शुद्ध अपूर्णांकात रूपांतर करा. बाकी प्रक्रिया आपण शिकलेलीच आहोत बरोबर ना. बरं ठीक आहे. वेगळं सांगायचं का कुणाला. सर आता इथं 30 सेकंदात उत्तर परीक्षेमध्ये सॉल्व्ह होते. आता आपल्याला इथं 2 मिनिट झालेले आहेत. काही अवघड नाही. बरं 49/6च्या व्यतिरिक्त कुणाचं नाही आलं का. बरं किती जणांचा आला हा ऑप्शन बोर्डवरचा. 49/6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 फिरी. आता मुलांची संख्या वाढते हळूहळू. 12 विद्यार्थी सॉल्व्ह केले. हा तो भाग वेगळा. चूक बरोबर आपण नंतर ठरवू. पण तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे की हेच बरोबर आहे. आता मला सांगा तुम्ही सांगायचंय 2.1/6 ची किंमत हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. शुद्ध अपूर्णांक किती आहे. आता ज्यांना नाही कळलं ना 13/6 बोर्डकडे पहा बरोबर. ज्यांना कळलं ते सांगितले. ज्यांना नाही कळलं बोर्डकडे पहा. अगोदरच्या उदाहरण पहा. प्रत्येकाचा आयक्यू वेगळा असतो. कुणाला पहिल्या वेळेस कळतं, कुणाला दुसऱ्या वेळेस कळतं, कुणाला तिसऱ्या वेळेस कळतं बरोबर. कारण आपल्यामध्ये जिद्द असेल, आपल्याला शिकायची इच्छा असेल तर आपण शेवटपर्यंत सोडणार नाही. तो भाग वेगळा की आयक्यू हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असतं बरोबर. परंतु आपल्या हातात काय आहे की ते शेवटपर्यंत आपण सोडणार नाही. जोपर्यंत मला जमणार नाही तोपर्यंत मी सोडणार नाही. हे महत्वाचं आहे. त्यामुळं ज्यांना पहिल्या वेळेस कळलं कौतुक, दुसऱ्या वेळेस ज्यांना कळतं त्यांचंही अभिनंदन. ज्यांना पहिल्या दुसऱ्या वेळेस कळत नाही ना ती जबाबदारी तुमची की तिसऱ्या वेळेस कळत बघणं, मला विचारणं बरोबर. परत नाहीच कळत तर मी ऑफिसमध्ये असतो, मला कुठेही ऑन दी स्पॉट विचारा. मी कधीही सांगतो. मला जुन्या विद्यार्थ्यांना माहिती की मी कधीच कोणाला रागवत नाही. ठीक आहे. पण ठीक आहे. आता ज्यांना नाही कळत त्यांनी लक्ष द्या. 2.1/6 ची किंमत 13/6 झाली. हा छेदातला किंमत पूर्ण संख्येची काय करायचं गुणाकार आणि आलेल्या गुणाकारात अंशाची किंमत मिळवा. साईडनी अधिक 1 किती झाले 13/6. व्हेरी गुड. आता 4.2/3 ची किंमत किती आलं 14/3. करेक्ट. आता पहा 4 त्रिकम अधिक 2 किती झाली 14/3. 1.1/3 ची 4/3. करेक्ट. 3 1 3 अधिक 1 किती झालं 4/3. व्हेरी गुड. पहा आता आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं शुद्ध अपूर्णांक मिळालं. आता हे शुद्ध अपूर्णांक बेरीज आपण शिकलो का नाही. म्हणून म्हणतो की पहिला दुसरा उदाहरण पहिल्यावर अवलंबून, तिसरा दुसऱ्यावर. तुम्ही बघा ज्यावेळेस आपला टॉपिक संपेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की खरंच एकमेकावरच अवलंबून आहे. पहिला उदाहरण कळल्याशिवाय दुसरा नाही कळत, 9वा कळल्याशिवाय 10वा नाही कळत. तसाच आता इथं पहा 3 अपूर्णांकाची काय बेरीज आहे. छेद कसा करावा लागते या ठिकाणी समान. मग करू हे पहा 13/6 आहे तसंच ठेवतो. 14/3 ला कितीने गुणाकार करू 2 ने बरोबर. 14 दुनी 28 बेत्री 6. इथे कितीने करू 2 ने. 4 दुनी 8 आणि 6. तिन्ही अपूर्णांकाचा छेद समान झाला. ऍट ए टाइम मी बेरीज करू शकतो. पहा आता हे मी एक स्किप करतो बरोबर. डिरेक्ट पण बेरीज करू शकता. पहा 8 अधिक 8 किती झाले 16 आणि 3 19. ला 9 किती आले 1. इथे येणार नाही कारण इथे एकच स्थान आहे.
2 आणि 1 3, 3 आणि 1 4, छेदात किती 6. आता पहा उत्तर किती आलं 49/7. हे करेक्ट उत्तर आहे बरोबर. पण हा कुठला अपूर्णांक आहे शुद्ध अपूर्णांक बरोबर. शुद्ध अपूर्णांक व्यवहारिक तर दोन्ही पण आहे शुद्ध अपूर्णांक पण उत्तर कधी कधी पूर्णांक युक्त अपूर्णांक बरोबर. मग आता आपण हे तर बरोबरच आहे पण आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात काढू किती होईल 8 पूर्ण किती जाईल 8 किती उरले 1/6. हे तुमचं करेक्ट उत्तर आहे कळतं ठीक आहे. आता इथं अजून एक स्टेप आहे ते तुम्हाला नंतर सांगतो आता कन्फ्युज करणार बेस 4 भागिले किती 24. हा मित्र मी मुद्दामून घेतला स्किप करू शकलो असतो. बरं आता मला सांगा इथं मी 4 ने स्किप करू इथं संक्षिप्त करू शकतो का नाही करू शकत का तर इथे प्लस आहे ना बरोबर. पहिला आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय मग इथं सुद्धा गुणाकार असता तर आपण हे करू शकलो असतो संक्षिप्त बरोबर. मग बरेच विद्यार्थी बेसिक जर क्लिअर नसेल तर इथं संक्षिप्त करण्याचा प्रयत्न करतील तसं होणार नाही. हे सगळं आपण बघू पुढे. आता इथं आपल्याला काय करावं लागेल 5 त्रिक 15 अधिक 3 चौक 12 छेद किती 24. आता 15 अधिक 12 किती झाले हो 27 छेद किती 24. संक्षिप्त होईल किती ने होईल 3 ने 3 9 27 3 8 24 म्हणजेच किती आलं 9/8. क्लिअर. म्हणजेच अपूर्णांकाची बेरीज आणि ह्या बेरजेच्या ऐवजी जर वजाबाकी घेतलं मी तरी सुद्धा ह्या 3 मेथडनं वजाबाकी ज्या ह्या मेथडनं आली तेच ह्या मेथडनं येईल तेच ह्या मेथडनं येईल. क्लिअर. तर हे 3 मेथड लिहून घ्या. मग आपण पुढचे प्रश्न घेऊ. हे मेथड तुम्हाला माहिती असावेत म्हणून लिहून घ्या. उदाहरण एकच आहे ते मेथड 3 आहे ठीक आहे 3 उदाहरणं नाही. आता पहा हे एवढ्या आपण छोट्या प्रश्नापासून चालू करू. मी ज्यावेळेस आपलं टॉपिक पुढे जाईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. लेक्चरला येताना फ्रेश या थोडस तोंडावर पाणी मारून किंवा चहाचं सवय असेल तर चहा पिऊन या. जांभळी देऊ नका. जांभळी दिलात ना मला झोप येते डिरेक्ट. ते तिकडचं साईडचं झालं का मिठू का मी नाही बरं ठीक आहे चालेल. तर ज्यांचं झालं ना त्यांच्यासाठी मी फर्स्ट प्रश्न देऊ का पहिला म्हणजे त्यांचा वेळ वाचेल आणि आपला पहा. आता ह्या टॉपिकवर प्रश्न क्रमांक पहिल्यापासून आपण स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट. ओके 1/2 भागिले 1/2 अधिक 1/2 गुणिले 1/2 वजा 1/2. क्वेश्चन नंबर पहिला हा सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला. नाही आल्यास मी सॉल्व्ह करून देईन. प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करून देईन काही काळजी करण्याचं कारण नाही. अंकगणितासाठी स्वतंत्र वही करा का तर 3-3 4-4 वया भरतात. तुम्हाला मार्केटमधलं कुठलंच पुस्तक यूज करण्याची काहीच गरज नाही. चला मिठू हे पण मिठू चला ज्यांचं झालं असेल ना त्यांनी क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व्ह करा. आता पहिल्या 10 उदाहरणात मला कळेल की कोणाचं बेसिक किती आहे कोणाला काय जमतं मग मी कुठल्या लेवलचे प्रश्न घेऊ बरोबर. तुम्हाला जर हे मी दिलेले प्रश्न पटापट सॉल्व्ह होत असेल तर मी स्टँडर्डचे प्रश्न घेऊ.
जो आला तो सांगा, तुमचं उत्तर जो आला असेल तो मला सांगा, काही प्रॉब्लेम नाही. 3/4 ठीक आहे, व्हेरी गुड. जो आला तो सांगा. हे पहा, बरोबर असेल चूक असेल आपण नंतर सॉल्व्ह केल्यावर तुमच्या लक्षात येईल 1/6 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. कळतं? ठीक आहे. आता इथं अजून एक स्टेप आहे, ते तुम्हाला नंतर सांगतो, आता कन्फ्युज करणार नाही. बेस चला, 1-2 सेम प्रश्न गृहपाठासाठी देऊ का? ठीक आहे, गृहपाठासाठी 2 सेम 10. पहा, इथं अजून एक मेथड आहे, मी तुम्हाला पुढे सांगतो. इथं गरजेचं वाटत नाही, कन्फ्युज होता. 7.3/8 अधिक 3.3/4 अधिक 4.1/2 बरोबर 11वा प्रश्न. हे पहा, दोन्ही गृहपाठासाठी देतो स्किप करण्याऐवजी. 15.3/8 वजा 7.1/4 बरोबर. चला, हे दोन्ही गृहपाठासाठी आहे. चला, पुढचा क्वेश्चन क्रमांक 12वा. ब्रॅकेट 4.1/2 अधिक 2.1/4 भागिले 4.1/2 वजा 2.1/4 बरोबर. आता इथं काय, फक्त ब्रॅकेट आहे केले. अगोदर पण घेतले आपण शुद्ध अपूर्णांकात ब्रॅकेट, इथे सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात ब्रॅकेट घेतलं. हे परीक्षेत जर तुम्हाला आला दोन्ही पद्धतीनं तरी सॉल्व्ह करता आलं. ट्राय करा, चुकू दे उत्तर. तुम्ही परीक्षेत चुका करण्याच्या ऐवजी इथं करावं. परीक्षेत चुका महागात पडतात. किती आलं? ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं येईल. गृहपाठासाठी दिलेले उद्या सॉल्व्ह करून आणा. काही सॉल्व्ह झाल्यास मला विचारा, मी सॉल्व्ह करून देईन. ते कमी महत्वाचे आहेत असं नाही. नाही सॉल्व्ह झालं ना मला विचारा, उद्या आल्यावर मी सॉल्व्ह करून देईन. पहिला ऑप्शन आलेला आहे 1. तीनशे 1 म्हणजेच काय 3 बरोबर. दुसरा ऑप्शन 3/1 म्हणजेच काय 3. ठीक. कुठलं हे का 2.1/4 2.1/4. चला, अजून वेगळं सांगायचं कुणाला? हे 8वा मिटू का? 8वा मिटू का सर? किती आलं?
ठीक आहे 49/6 पहा सोपा आहे, तीनच अपूर्णांक आहेत. त्यात मला काय सांगायचंय तुम्हाला की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं शुद्ध अपूर्णांकात रूपांतर करा. बाकी प्रक्रिया आपण शिकलेलीच आहोत, बरोबर ना? 49/6. बरं ठीक आहे, वेगळं सांगायचं का कुणाला? पहा सर, आता इथं 30 सेकंदात उत्तर परीक्षेमध्ये सॉल्व्ह होते. आता आपल्याला इथं 2 मिनिट झालेले आहेत, काही अवघड नाही. बरं 49/6 व्यतिरिक्त कुणाचंच नाही आलं का? बरं किती जणांचा आला हा ऑप्शन बोर्डवरचा? 49/6 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 फिरू. आता मुलांची संख्या वाढते हळूहळू. 12 विद्यार्थी सॉल्व्ह केले. हा तो भाग वेगळा, चूक बरोबर आपण नंतर ठरवू. पण तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे की हेच बरोबर आहे. पहा आता मला सांगा, तुम्ही सांगायचंय 2.1/6 ची किंमत हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, शुद्ध अपूर्णांक किती आहे? करेक्ट. पहा आता ज्यांना नाही कळलं ना 13/6 बोर्डकडे पहा, बरोबर? ज्यांना कळलं ते सांगितले, ज्यांना नाही कळलं बोर्डकडे पहा. अगोदरच्या उदाहरणात पहा, प्रत्येकाचा IQ वेगळा असतो. कुणाला पहिल्या वेळेस कळतं, कुणाला दुसऱ्या वेळेस कळतं, कुणाला तिसऱ्या वेळेस कळतं, बरोबर? पण आपल्यामध्ये जिद्द असेल, आपल्याला शिकायची इच्छा असेल तर आपण शेवटपर्यंत सोडणार नाही. तो भाग वेगळा की IQ हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असतं, बरोबर? परंतु आपल्या हातात काय आहे की ते शेवटपर्यंत आपण सोडणार नाही. जोपर्यंत मला जमणार नाही तोपर्यंत मी सोडणार नाही, हे महत्वाचं आहे. त्यामुळं ज्यांना पहिल्या वेळेस कळलं कौतुक, दुसऱ्या वेळेस ज्यांना कळतं त्यांचंही अभिनंदन. ज्यांना पहिल्या दुसऱ्या वेळेस कळत नाही ना, ती जबाबदारी तुमची की तिसऱ्या वेळेस परत बघणं, मला विचारणं, बरोबर? परत नाहीच कळलं तर मी ऑफिसमध्ये असतो, मला कुठेही ऑन दी स्पॉट विचारा, मी कधीही सांगतो. मला जुन्या विद्यार्थ्यांना माहिती की मी कधीच कोणाला रागवत नाही, ठीक आहे? पण ठीक आहे, आता ज्यांना नाही कळत त्यांनी लक्षात द्या. 2.1/6 ची किंमत 13/6 कशी आली? पहा छेदातला किंमत पूर्ण संख्येची काय करायचं? गुणाकार. आणि आलेल्या गुणाकारात अंशाची किंमत मिळवा. 6 अधिक 1 किती झाली? 13/6. व्हेरी गुड. आता 4.2/3 ची किंमत किती आलं? 14/3. करेक्ट. आता पहा 4 त्रिकम अधिक 2 किती झाली? 14/3. 1.1/3 ची 4/3. करेक्ट. 3 1 3 अधिक 1 किती झालं? 4/3. व्हेरी गुड. पहा आता आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं शुद्ध अपूर्णांक मिळालं. आता हे शुद्ध अपूर्णांक बेरीज आपण शिकलो का नाही? म्हणून म्हणतो की पहिला दुसरा उदाहरण पहिल्यावर अवलंबून, तिसरा दुसऱ्यावर. तुम्ही बघा, ज्यावेळेस आपला टॉपिक संपेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की खरंच एकमेकावरच अवलंबून आहे. पहिला उदाहरण कळल्याशिवाय दुसरा नाही कळत, 9वा कळल्याशिवाय 10वा नाही कळत. तसाच आता इथं पहा, तिन्ही अपूर्णांकाची काय बेरीज आहे, छेद कसा करावा लागते या ठिकाणी? समान. मग करू हे पहा 13/6 आहे तसंच ठेवतो. 14/3 ला कितीने गुणाकार करू? 2 ने, बरोबर? 14 दुनी 28, 6. इथे कितीने करू? 2 ने. 4 दुनी 8 आणि 6. तिन्ही अपूर्णांकाचा छेद समान झाला. ऍट ए टाइम मी बेरीज करू शकतो. पहा आता हे मी एक स्किप करतो, बरोबर? डिरेक्ट पण बेरीज करू शकता. पहा 8 अधिक 8 किती झाले? 16 आणि 3 19 ला हातचे किती आले? 1. इथे येणार नाही कारण इथे एकच स्थान आहे. 2 ने 3 ने 4. छेदात किती? 6. आता पहा उत्तर किती आलं? 49/6. हे करेक्ट उत्तर आहे, बरोबर? पण हा कुठला अपूर्णांक आहे? शुद्ध अपूर्णांक, बरोबर? शुद्ध अपूर्णांक. व्यवहारिक तर दोन्ही पण आहे, शुद्ध अपूर्णांक. पण उत्तर कधी कधी पूर्णांक युक्त अपूर्णांक, बरोबर? मग आता आपण हे तर बरोबरच आहे, पण आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात काढू. किती होईल? 8 पूर्ण किती जाईल? 6 किती उरले? 1/6. हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. कळतं? ठीक आहे. आता इथं अजून एक स्टेप आहे, ते तुम्हाला नंतर सांगतो, आता कन्फ्युज करणार नाही. बेस 1/6 हे तुमचं करेक्ट उत्तर आहे. कळतं? ठीक आहे. आता इथं अजून एक स्टेप आहे, ते तुम्हाला नंतर सांगतो, आता कन्फ्युज करणार नाही. बेस चला 1 2 सेम प्रश्न गृहपाठासाठी देऊ का? ठीक आहे, गृहपाठासाठी 2 सेम 10. पहा इथं अजून एक मेथड आहे, मी तुम्हाला पुढे सांगतो. इथं गरजेचं वाटत नाही, कन्फ्युज होतात. 7.3/8 अधिक 3.3/4 अधिक 4.1/2 बरोबर 11वा प्रश्न. हे पहा दोन्ही गृहपाठासाठी देतो, स्किप करण्याऐवजी.
15.3/8 वजा 7.1/4 बरोबर. चला हे दोन्ही गृहपाठासाठी आहे. चला पुढचा क्वेश्चन क्रमांक 12 ब्रॅकेट 4.1/2 अधिक 2.1/4 भागिले 4.1/2 वजा 2.1/4 बरोबर. आता इथं काय फक्त ब्रॅकेट ऍड केले. अगोदर पण घेतले आपण शुद्ध अपूर्णांकात ब्रॅकेट, इथे सुद्धा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात ब्रॅकेट घेतले. परीक्षेत जर तुम्हाला आला दोन्ही पद्धतीनं तरी सॉल्व्ह करता आलं. ट्राय करा, चुकू दे उत्तर. तुम्ही परीक्षेत चुका करण्याच्या ऐवजी इथं करावं. परीक्षेत चुका महागात पडतात. किती झालं? ठीक आहे, पहिला ऑप्शन आहे. प्रत्येकाचं वेगवेगळं येईल. गृहपाठासाठी दिलेले उद्या सॉल्व्ह करून आणा. नाही सॉल्व्ह झाल्यास मला विचारा, मी सॉल्व्ह करून देईन. ते कमी महत्वाचे आहेत असं नाही. नाही सॉल्व्ह झालं ना मला विचारा, उद्या आल्याबरोबर मी सॉल्व्ह करून देईन. पहिला ऑप्शन आलेला आहे 1. तीनशे 1 म्हणजेच काय 3 बरोबर. दुसरा ऑप्शन 3/1 म्हणजेच काय 3. ठीक. कुठलं हे का 2.1/4 2.1/4. चला अजून वेगळं सांगायचं कुणाला? हे 8वा मिटू का? 8वा मिटू का सर? किती आलं? ठीक आहे, 49/6. सोपा आहे, 3च अपूर्णांक आहेत. यात मला काय सांगायचंय तुम्हाला की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं शुद्ध अपूर्णांकात रूपांतर करा. बाकी प्रक्रिया आपण शिकलेलीच आहोत, बरोबर ना? बरं ठीक आहे. वेगळं सांगायचं का पूर्णाला? पहा सर, आता इथं 30 सेकंदात उत्तर परीक्षेमध्ये सॉल्व्ह होते. आता आपल्याला इथं 2 मिनिट झालेले आहेत, काही अवघड नाही. बरं 49/6च्या व्यतिरिक्त कुणाचंच नाही आलं का? बरं किती जणांचा आला हा ऑप्शन बोर्डवरचा? 49/6. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 फिरवू. आता मुलांची संख्या वाढली हळूहळू. 12 विद्यार्थी सॉल्व्ह केले. हा तो भाग वेगळा, चूक बरोबर आपण नंतर ठरवू. पण तुमचा कॉन्फिडन्स महत्वाचा आहे की हेच बरोबर आहे. पहा आता मला सांगा, तुम्ही सांगायचंय 2.1/6ची किंमत हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. शुद्ध अपूर्णांक किती आहे? आता ज्यांना नाही कळलं ना 13/6 बोर्डकडे पहा. बरोबर, ज्यांना कळलं ते सांगितले, ज्यांना नाही कळलं बोर्डकडे पहा.
अगोदरच्या उदाहरण पहा, प्रत्येकाचा आयक्यू वेगळा असतो. कुणाला पहिल्या वेळेस कळतं, कुणाला दुसऱ्या वेळेस कळतं, कुणाला तिसऱ्या वेळेस कळतं, बरोबर. आणि आपल्यामध्ये जिद्द असेल, आपल्याला शिकायची इच्छा असेल तर आपण शेवटपर्यंत सोडणार नाही. तो भाग वेगळा की आयक्यू हे बऱ्याच गोष्टीवर अवलंबून असतं, बरोबर. परंतु आपल्या हातात काय आहे की ते शेवटपर्यंत आपण सोडणार नाही. जोपर्यंत मला जमणार नाही तोपर्यंत मी सोडणार नाही, हे महत्वाचं आहे. त्यामुळं ज्यांना पहिल्या वेळेस कळलं कौतुक, दुसऱ्या वेळेस ज्यांना कळतं त्यांचंही अभिनंदन. ज्यांना पहिल्या दुसऱ्या वेळेस कळत नाही ना, ती जबाबदारी तुमची की तिसऱ्या वेळेस कळत बघणं, मला विचारणं, बरोबर. परत नाहीच कळलं तर मी ऑफिसमध्ये असतो, मला कुठेही ऑन दी स्पॉट विचारा, मला मी कधीही सांगतो. मला जुन्या विद्यार्थ्यांना माहिती की मी कधीच कोणाला रागवत नाही, ठीक आहे. पण ठीक आहे, आता ज्यांना नाही कळत त्यांनी लक्षात द्या. 2.1/6 ची किंमत 13/6 झाली. पहा, छेदातला किंमत पूर्ण संख्येची काय करायचं, गुणाकार, आणि आलेल्या गुणाकारात अंशाची किंमत मिळवा. 6 अधिक 1 किती झाले, 13/6. व्हेरी गुड. आता 4.2/3 ची किंमत किती आलं, 14/3. करेक्ट. आता पहा, 4 त्रिकम अधिक 2 किती झाली, 14/3. 1.1/3 ची 4/3. करेक्ट. 3 अधिक 1 किती झालं, 4/3. व्हेरी गुड. पहा, आता आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं शुद्ध अपूर्णांक मिळालं. आता हे शुद्ध अपूर्णांक बेरीज आपण शिकलो का नाही, म्हणून म्हणतो पहिला दुसरा उदाहरण पहिल्यावर अवलंबून, तिसरा दुसऱ्यावर. तुम्ही बघा, ज्यावेळेस आपला टॉपिक संपेल त्यावेळेस तुम्हाला कळेल की खरंच एकमेकावरच अवलंबून आहे. पहिला उदाहरण कळल्याशिवाय दुसरा नाही कळत, 9वा कळल्याशिवाय 10वा नाही कळत. तसाच आता इथं पहा, 3 अपूर्णांकाची काय बेरीज आहे, छेद कसा करावा लागते या ठिकाणी, समान. मग करू, हे पहा 13/6 आहे तसंच ठेवतो. 14/3 ला कितीने गुणाकार करू, 2 ने, बरोबर. 14 दुनी 28, 6. इथे कितीने करू, 2 ने. 4 दुनी 8 आणि 6. तिन्ही अपूर्णांकाचा छेद समान झाला. ऍट ए टाइम मी बेरीज करू शकतो. पहा, आता हे मी एक स्किप करतो, बरोबर. डिरेक्ट पण बेरीज करू शकता. पहा, 8 अधिक 8 किती झाले, 16 आणि 3 19 ला 9 किती आले, 1. इथे येणार नाही कारण इथे एकच स्थान आहे. 2 आणि 1 3 आणि 1 4. छेदात किती, 6. आता पहा, उत्तर किती आलं, 49/6. हे करेक्ट उत्तर आहे, बरोबर. पण हा कुठला अपूर्णांक आहे, शुद्ध अपूर्णांक, बरोबर. शुद्ध अपूर्णांक. व्यवहारिक तर दोन्ही पण आहे, शुद्ध अपूर्णांक. पण उत्तर कधी कधी पूर्णांक युक्त अपूर्णांक, बरोबर. मग आता आपण हे तर बरोबरच आहे, पण आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकात काढू, किती होईल, 8 पूर्ण किती जाईल, 6 किती उरले, 1/6. हे तुमचं करेक्ट उत्तर आहे, कळतं, ठीक आहे. आता इथं अजून एक स्टेप आहे, ते तुम्हाला नंतर सांगतो, आता कन्फ्युज करणार. बेस 4 भागिले किती, 24. हा मेथड मी मुद्दामून घेतला, स्किप करू शकलो असतो. बरं, आता मला सांगा, इथं मी 4 ने स्किप करू, इथं संक्षिप्त करू शकतो का, नाही करू शकत. का, तर इथे प्लस आहे ना, बरोबर. पहिला आपल्याला हे सॉल्व्ह करायचंय, मग इथं सुद्धा गुणाकार असता तर आपण हे करू शकलो असतो संक्षिप्त, बरोबर. मग बरेच विद्यार्थी बेसिक जर क्लिअर नसेल तर इथं संक्षिप्त करण्याचा प्रयत्न करतील, तसं होणार नाही. हे सगळं आपण बघू पुढे. आता इथं आपल्याला काय करावं लागेल, 5 त्रिक 15 अधिक 3 चौक 12, छेद किती, 24. आता 15 अधिक 12 किती झाले हो, 27. छेद किती, 24. संक्षिप्त होईल, कितीने होईल, 3 ने. 3 9 27, 3 8 24. म्हणजेच किती आलं, 9/8. क्लिअर. म्हणजेच अपूर्णांकाची बेरीज, आणि ह्या बेरजेच्या ऐवजी जर वजाबाकी घेतलं मी तरी सुद्धा ह्या 3 मेथडनं वजाबाकी ज्या ह्या मेथडनं आली तेच ह्या मेथडनं येईल, तेच ह्या मेथडनं येईल. क्लिअर. तर हे 3 मेथड लिहून घ्या, मग आपण पुढचे प्रश्न घेऊ. हे मेथड तुम्हाला माहिती असावेत म्हणून लिहून घ्या. उदाहरण एकच आहे, ते मेथड 3 आहे, ठीक आहे. 3 उदाहरणं नाही. आता पहा, हे एवढ्या आपण छोट्या प्रश्नापासून चालू करू. मी ज्यावेळेस आपलं टॉपिक पुढे जाईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईलच. लेक्चरला येताना फ्रेश या, थोडस तोंडावर पाणी मारून, किंवा चहाचं सवय असेल तर चहा पिऊन या. जांभळी देऊ नका, तुम्ही जांभळी दिलात ना मला झोप येते डिरेक्ट.
ते तिकडचं साईडचं झालं का? मिठू का मी? नाही. बरं ठीक आहे, चालेल. तर ज्यांचं झालं ना त्यांच्यासाठी मी फर्स्ट प्रश्न देऊ का? पहिला, म्हणजे त्यांचा वेळ वाचेल आणि आपला आता ह्या टॉपिकवर प्रश्न क्रमांक पहिल्यापासून आपण स्टार्ट करू. क्वेश्चन नंबर फर्स्ट. पुसा सर. ओके. 1/2 भागिले 1/2 अधिक 1/2 गुणिले 1/2 वजा 1/2. क्वेश्चन नंबर पहिला हा सॉल्व्ह करायचा आहे तुम्हाला. नाही आल्यास मी सॉल्व्ह करून देईन, प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करून देईन, काही काळजी करण्याचं कारण नाही. अंकगणितासाठी स्वतंत्र वही करा का, तर 3-3, 4-4 वया भरतात. तुम्हाला मार्केटमधलं कुठलंच पुस्तक यूज करण्याची काहीच गरज नाही. चला मिठू. हे पण मिठू. चला ज्यांचं झालं असेल ना त्यांनी क्वेश्चन नंबर फर्स्ट सॉल्व्ह करा. आता पहिल्या 10 उदाहरणात मला कळेल की कोणाचं बेसिक किती आहे, कोणाला काय जमतं, मग मी कुठल्या लेवलचे प्रश्न घेऊ. बरोबर. तुम्हाला जर हे मी दिलेले प्रश्न पटापट सॉल्व्ह होत असेल तर मी स्टँडर्डचे प्रश्न घेऊ. जो आला तो सांगा, तुमचं उत्तर जो आला असेल तो मला सांगा, काही प्रॉब्लेम नाही. 3/4 ठीक आहे. व्हॅल्यू जो आला तो सांगा. हे पहा, बरोबर असेल चूक असेल आपण नंतर सॉल्व्ह केल्यावर तुमच्या लक्षात येईल, वेळ देणार आहे तुम्हाला, विचारल्याशिवाय मिटवणार नाही. पहा 3.1/10 गुणिले 3/10 अधिक 1.2/5 भागिले किती 20. तर या उदाहरणात आपण काय बदल केले? अगोदरच्या 7 उदाहरणांपैकी हा थोडासा बदल आहे. तो काय? पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. बरोबर. मग हा मला सांगा, व्यावहारिक अपूर्णांकामध्ये हा पूर्णांक युक्त अपूर्णांक शुद्ध अपूर्णांकात कसं रूपांतर करणार? पहा आता इथं आहे 3.1/10 हा पहिला अपूर्णांक आहे पूर्णांक युक्त. त्याच्यानंतर 1.2/5. चला कोण सांगतं? 5. करेक्ट. पहा आता हा 3 काय आहे? पूर्ण संख्या आहे आणि 1/10 काय आहे? अपूर्ण आहे. म्हणजेच पूर्ण आणि अपूर्ण ह्या दोन संख्या मिळून त्याला काय म्हणतो आपण? पूर्णांक युक्त अपूर्णांक. आलं लक्षामध्ये? आता इथं सुद्धा 1 ही पूर्ण संख्या आहे, 2/5 काय आहे? अपूर्ण आहे. बरोबर. म्हणून पूर्ण आणि अपूर्ण ह्या दोन संख्येचे एकत्रीकरण करून त्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणतात. आता ह्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाला शुद्ध अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपण काय करतोय? पहा हा जो छेदातला 10 आहे ना, ह्या पूर्ण संख्येशी गुणाकार करू आपण. म्हणजेच काय होईल? 3 गुणिले 10. बरोबर. हा गुणाकार आणि अंशातली किंमत आपण ऍड करू. म्हणजेच 10×3 अधिक 1. बरोबर. आणि छेदातला आहे तसंच ठेवायचंय आपल्याला. म्हणजेच किती होईल ते? 31/10. आता पहा 3.1/10 काय आहे? पूर्णांक युक्त अपूर्णांक. हा काय आहे? व्यावहारिक अपूर्णांक. म्हणजेच काय? अपूर्णांक. हा सुद्धा व्यावहारिक अपूर्णांकच आहे. बरोबर. कारण हा पूर्ण आणि अपूर्ण ह्या दोन संख्येचं एकत्रीकरण म्हणजेच पूर्णांक युक्त अपूर्णांक. ह्याला सुद्धा आपण व्यावहारिक अपूर्णांकच म्हणतो. बरोबर. पण हा शुद्ध अपूर्णांक आहे, हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. आता पहा बऱ्याच वेळेस काय दिलंय छोटं उदाहरण की पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं शुद्ध अपूर्णांकात रूपांतर करा. भरतीलाच आहे, बाकी कुठं नाही. आणि अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकात करा. आता ह्याचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं आपल्याला शुद्ध अपूर्णांकात करता आलं. बरोबर. मग हा शुद्ध अपूर्णांकात व्हॅल्यू किती आली? 31/10. मग आता 31/10 काय आहे? शुद्ध अपूर्णांक. या शुद्ध अपूर्णांकाचं पूर्णांक युक्त अपूर्णांकात कसं रूपांतर करणार? पहा आता 31/10 ला 31 ला आपण 10 ने भाग देऊ. पूर्ण भाग कितीने जाईल? 10×3 किती उरले हो? 1 ला 10 ने भाग जातो का? नाही. बरं दशांश दिल्यावर ते दशांश अपूर्णांक होईल. बरोबर. आपल्याला व्यावहारिक अपूर्णांकातच ठेवायचं आहे ना. मग किती आहे शिल्लक? 1. आणि त्याला भाग जात नाही पण त्याला द्यायचंच आहे ना. म्हणून हा 3.1/10 हा काय आहे? पूर्णांक युक्त अपूर्णांक.
आणि 1/10 काय आहे शुद्ध अपूर्णांक. आता तसाच 1.2/5 हा काय आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा आता शुद्ध अपूर्णांकात काय होईल हे पहा, हा 5 जो आहे हा पूर्ण संख्येची गुणाकार होईल आणि आल्या गुणाकारात अंशातली संख्या मिळेल 5 अधिक 2 किती झाले 7/5 म्हणजेच 1.2/5 काय आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. 7/5 काय आहे शुद्ध अपूर्णांक. आता कधी कधी ह्याचं रूपांतर ह्याच्यात करायला सांगतात, ह्याचं रूपांतर यात करायला सांगतात. मग 7/5 चं रूपांतर शुद्ध अपूर्णांकात कसं होईल पहा, 7 ला 5 ने भाग द्यायचे. भाग किती जाईल 5 किती उरले 2. 2 ला 5 ने भाग जातो का. जर तुम्ही दशांश घेतलं तर ते दशांश अपूर्णांक होईल, परंतु भाग तर द्यायचाच आहे ना. म्हणून 1.2/5 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक, 7/5 शुद्ध अपूर्णांक. कळतं. आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला शुद्ध अपूर्णांकात करता आलं पाहिजे. येतं. मी 2 उदाहरणं देऊन सांगितले पहा. 10 अधिक 1 किती झाले 31/10 गुणिले 3/10 अधिक 1.2/5 चं रूपांतर 5 अधिक 2 किती झाले 7/5 भागिले 20. पहिला टप्पा काय केला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं शुद्ध अपूर्णांकात रूपांतर केलं. आता गुणाकार बेरीज भागाकार काय करू पहिलं करेक्ट भागाकार पहा. 31/10 ऍट ए टाइम करू शकताय पण तुम्हाला कळावा म्हणून मी स्टेप वाढवतोय. पहा गुणिले 3/10 अधिक 7/5 भागाकाराचं गुणाकार 20/1 चं काय होईल 1/20. क्लिअर. आता पहा गुणाकार आणि बेरीज आहे. आता काय करू मी सर्वप्रथम गुणाकार ह्या दोन संख्येचे गुणाकार आहे, परत ह्या दोन संख्येचं मग करू. गुणाकार हा अंशाची अंशाच होतो, छेदाशी छेदाचा गुणाकार होतो. 3 एक वेळ देणार आहे तुम्हाला विचारल्याशिवाय मिटवणार. पहा 3.1/10 गुणिले 3/10 अधिक 1.2/5 भागिले किती 20. तर या उदाहरणात आपण काय बदल केले, अगोदरच्या 7 उदाहरणांपैकी हा थोडासा बदल आहे. तो काय पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. बरोबर. मग हा मला सांगा व्यावहारिक अपूर्णांकामध्ये हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक शुद्ध अपूर्णांकात कसं रूपांतर करणार. पहा आता इथं आहे 3.1/10 हा पहिला अपूर्णांक आहे पूर्णांकयुक्त. त्याच्यानंतर 1.2/5. चला कोण सांगतं 5 करेक्ट. पहा आता हा 3 काय आहे पूर्ण संख्या आहे आणि 1/10 काय आहे अपूर्ण आहे. म्हणजेच पूर्ण आणि अपूर्ण ह्या दोन संख्या मिळून त्याला काय म्हणतो आपण पूर्णांक युक्त अपूर्णांक. आलं लक्षामध्ये. आता इथं सुद्धा 1 ही पूर्ण संख्या आहे, 2/5 काय आहे अपूर्ण आहे. बरोबर. म्हणून पूर्ण आणि अपूर्ण ह्या दोन संख्येचे एकत्रीकरण करून त्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणतात. आता ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला शुद्ध अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपण काय करतोय पहा हा जो छेदातला दाळ आहे ना ह्या पूर्ण संख्येशी गुणाकार करू आपण. म्हणजेच काय होईल 3 गुणिले 10. बरोबर. हा गुणाकार आणि अंशातली किंमत आपण ऍड करू. म्हणजेच पहा 10×3 अधिक 1. बरोबर. आणि छेदातला आहे तसंच ठेवायचंय आपल्याला. म्हणजेच किती होईल ते 31/10. आता पहा 3.1/10 काय आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा काय आहे व्यावहारिक अपूर्णांक. म्हणजेच काय अपूर्णांक. हा सुद्धा व्यावहारिक अपूर्णांकच आहे. बरोबर. कारण हा पूर्ण आणि अपूर्ण ह्या दोन संख्येचं एकत्रीकरण म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ह्याला सुद्धा आपण व्यावहारिक अपूर्णांकच म्हणतो. बरोबर. पण हा शुद्ध अपूर्णांक आहे, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. आता पहा बऱ्याच वेळेस काय दिलंय छोटं उदाहरण की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं शुद्ध अपूर्णांकात रूपांतर करा. भरतीलाच आहे बाकी कुठं नाही. आणि अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा. आता ह्याचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला शुद्ध अपूर्णांकात करता आलं. बरोबर. मग हा शुद्ध अपूर्णांकात व्हॅल्यू किती आली 31/10. मग आता 31/10 काय आहे शुद्ध अपूर्णांक. या शुद्ध अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं रूपांतर करणार पहा. आता 31/10 ला 31 ला आपण 10 ने भाग देऊ. पूर्ण भाग कितीने जाईल 10×3 किती उरले हो 1 ला 10 ने भाग जातो का नाही. बरं दशांश दिल्यावर ते दशांश अपूर्णांक होईल. बरोबर. आपल्याला व्यावहारिक अपूर्णांकातच ठेवायचं आहे ना. मग किती आहे शिल्लक 1 आणि त्याला भाग जात नाही पण त्याला द्यायचंच आहे ना. म्हणून हा 3.1/10 हा काय आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक आणि 31/10 काय आहे शुद्ध अपूर्णांक. आता तसाच 1.2/5 हा काय आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा आता शुद्ध अपूर्णांकात काय होईल हे पहा. हा 5 जो आहे हा पूर्ण संख्येची गुणाकार होईल आणि आल्या गुणाकारात अंशातली संख्या मिळेल 5 अधिक 2 किती झाले 7/5. म्हणजेच 1.2/5 काय आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक. 7/5 काय आहे शुद्ध अपूर्णांक. आता कधी कधी
ह्याचं रूपांतर ह्याच्यात करायला सांगतात, ह्याचं रूपांतर यात करायला सांगतात. मग 7/5 चं रूपांतर शुद्ध अपूर्णांकात कसं होईल? 5. 7 ला 5 ने भाग द्यायचे. भाग किती जाईल? 5 × 5. किती उरले? 2. 2 ला 5 ने भाग जातो का? जर तुम्ही दशांश घेतलं तर ते दशांश अपूर्णांक होईल, परंतु भाग तर द्यायचाच आहे ना. म्हणून 1.2/5 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक, 7/5 शुद्ध अपूर्णांक. कळतं? आता हा पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला शुद्ध अपूर्णांकात करता आलं पाहिजे. येतं? मी 2 उदाहरणं देऊन सांगितले. 5 10 30 अधिक 1 किती झाले? 33/10 गुणिले 3/10 अधिक 1.2/5 चं रूपांतर 5 × 5 अधिक 2 किती झाले? 7/5 भागिले 20. पहिला टप्पा काय केला आपण? पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं शुद्ध अपूर्णांकात रूपांतर केलं. आता गुणाकार बेरीज भागाकार काय करू? पहिलं करेक्ट भागाकार. पहा 31/10 ऍट ए टाइम करू शकताय, पण तुम्हाला कळावा म्हणून मी स्टेप वाढवतोय. पहा गुणिले 3/10 अधिक 7/5 भागाकाराचं गुणाकार 20/1 चं काय होईल? 1/20. क्लिअर? आता पहा गुणाकार आणि बेरीज आहे. आता काय करू मी? सर्वप्रथम गुणाकार ह्या दोन संख्येचे गुणाकार आहे, परत ह्या दोन संख्येचं मग करू. गुणाकार हा अंशाची अंशाच होतो, छेदाशी छेदाचा गुणाकार होतो. 3 एक वेळ देणार आहे, तुम्हाला विचारल्याशिवाय मिटवणार नाही. पहा 3.1/10 गुणिले 3/10 अधिक 1.2/5 भागिले किती? 20. तर या उदाहरणात आपण काय बदल केले? अगोदरच्या 7 उदाहरणांपैकी हा थोडासा बदल आहे. तो काय? पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. बरोबर? मग हा मला सांगा व्यावहारिक अपूर्णांकामध्ये हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक शुद्ध अपूर्णांकात कसं रूपांतर करणार? पहा आता इथं आहे 3.1/10 हा पहिला अपूर्णांक आहे पूर्णांकयुक्त. त्याच्यानंतर 1.2/5. चला कोण सांगतं? 5. करेक्ट. पहा आता हा 3 काय आहे? पूर्ण संख्या आहे आणि 1/10 काय आहे? अपूर्ण आहे. म्हणजेच पूर्ण आणि अपूर्ण ह्या दोन संख्या मिळून त्याला काय म्हणतो आपण? पूर्णांक युक्त अपूर्णांक. आलं लक्षामध्ये? आता इथं सुद्धा 1 ही पूर्ण संख्या आहे, 2/5 काय आहे? अपूर्ण आहे. बरोबर? म्हणून पूर्ण आणि अपूर्ण ह्या दोन संख्येचे एकत्रीकरण करून त्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणतात. आता ह्या पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला शुद्ध अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी आपण काय करतोय? पहा हा जो छेदातला दाळ आहे ना, ह्या पूर्ण संख्येशी गुणाकार करू आपण. म्हणजेच काय होईल? 3 गुणिले 10. बरोबर? हा गुणाकार आणि अंशातली किंमत आपण ऍड करू. म्हणजेच पहा 30 अधिक 1. बरोबर? आणि छेदातला आहे तसंच ठेवायचंय आपल्याला. म्हणजेच किती होईल ते? 31/10. आता पहा 3.1/10 काय आहे? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा काय आहे? व्यावहारिक अपूर्णांक. म्हणजेच काय? अपूर्णांक. हा सुद्धा व्यावहारिक अपूर्णांकच आहे. बरोबर? कारण हा पूर्ण आणि अपूर्ण ह्या दोन संख्येचं एकत्रीकरण म्हणजेच पूर्णांकयुक्त अपूर्णांक. ह्याला सुद्धा आपण व्यावहारिक अपूर्णांकच म्हणतो. बरोबर? पण हा शुद्ध अपूर्णांक आहे, हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. आता पहा बऱ्याच वेळेस काय दिलंय? छोटं उदाहरण की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं शुद्ध अपूर्णांकात रूपांतर करा. भरतीलाच आहे, बाकी कुठं नाही. आणि अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा. आता ह्याचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपल्याला शुद्ध अपूर्णांकात करता आलं. बरोबर? मग हा शुद्ध अपूर्णांकात व्हॅल्यू किती आली? 31/10. मग आता 31/10 काय आहे? शुद्ध अपूर्णांक. या शुद्ध अपूर्णांकाचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं रूपांतर करणार? पहा आता 31/10 ला 31 ला आपण 10 ने भाग देऊ. पूर्ण भाग कितीने जाईल? 30. किती उरले हो? 1 ला 10 ने भाग जातो का? नाही. बरं दशांश दिल्यावर ते दशांश अपूर्णांक होईल. बरोबर? आपल्याला व्यावहारिक अपूर्णांकातच ठेवायचं आहे ना. मग किती आहे शिल्लक? 1. आणि त्याला भाग जात नाही, पण त्याला द्यायचंच आहे ना. म्हणून हा 3.1/10 हा काय आहे? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. आणि 31/10 काय आहे? शुद्ध अपूर्णांक. आता तसाच 1.2/5 हा काय आहे? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. हा आता शुद्ध अपूर्णांकात काय होईल? हे पहा ह्या 5 जो आहे हा पूर्ण संख्येची गुणाकार होईल आणि आल्या गुणाकारात अंशातली संख्या मिळेल. 5 अधिक 2 किती झाले? 7/5. म्हणजेच 1.2/5 काय आहे? पूर्णांकयुक्त अपूर्णांक. 7/5 काय आहे? शुद्ध अपूर्णांक. आता कधी कधी ह्याचं रूपांतर ह्याच्यात करायला सांगतात, ह्याचं रूपांतर यात करायला सांगतात. मग 7/5 चं रूपांतर शुद्ध अपूर्णांकात कसं होईल? 7 ला 5 ने भाग द्यायचे. भाग किती जाईल? 5 × 5. किती उरले? 2. 2 ला 5 ने भाग जातो का? जर तुम्ही दशांश घेतलं तर ते दशांश अपूर्णांक होईल, परंतु भाग तर द्यायचाच आहे ना. म्हणून 1.2/5 हा पूर्णांकयुक्त अपूर्णांक, 7/5 शुद्ध अपूर्णांक. कळतं? आता हा
पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला शुद्ध अपूर्णांकात करता आलं पाहिजे. येतं मी 2 उदाहरणं देऊन सांगितले. 10×3 अधिक 1 किती झाले 33/10 गुणिले 3/10 अधिक 1.2/5 चं रूपांतर 5 अधिक 2 किती झाले 7/5 भागिले 20. पहिला टप्पा काय केला आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं शुद्ध अपूर्णांकात रूपांतर केलं. आता गुणाकार बेरीज भागाकार काय करू पहिलं करेक्ट भागाकार पहा हे 31/10 ऍट ए टाइम करू शकताय पण तुम्हाला कळावा म्हणून मी स्टेप वाढवतोय. पहा गुणिले 3/10 अधिक 7/5 भागाकाराचं गुणाकार 20/1 चं काय होईल 1/20. क्लिअर. आता पहा गुणाकार आणि बेरीज आहे. आता काय करू मी सर्वप्रथम गुणाकार ह्या दोन संख्येचे गुणाकार आहे परत ह्या दोन संख्येचं मग करू. गुणाकार हा अंशाची अंशाचा होतो छेदाशी छेदाचा गुणाकार होतो. 3 ×